हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मयुरी कुलकर्णी 9271 ह्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला दाखवणार आहे खानदेशी पिठलं. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य: लसूण, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर, चिरलेला कांदा आणि चिरलेला टोमॅटो, हिंग, मोहरी, हळद, तिखट, मीठ आणि डाळीचं पीठ. तर चला बघूया आपण आता कृती. सगळ्यात आधी आपल्याला हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे हे बारीक करून घेतलेलं आहे. आता बघूया आपण पुढची कृती. कढईत आपण तेल घेतलेलं आहे. आता त्यात टाकूया आपण मोहरी. आता त्यात आपण टाकायचं आहे बारीक केलेलं वाटण. अशा पद्धतीने चांगलं परतवून घ्यायचं आहे. हे बारीक करण्यामागचा उद्देश असा आहे की लहान मुलं कढीपत्ता, कांदा, टोमॅटो वगैरे हे सगळं बाजूला काढून ठेवतात. तर या अशा पद्धतीने जर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तर सगळं एकजीव होतं आणि त्यामुळे काय होतं, लहान मुलांना आवडतं ते. हे चांगल्या पद्धतीने आता परतून झालेलं आहे. यात आपण आता टाकूया थोडीशी हळद, तिखट. यात आपण मिरची वापरायची नाही आहे, यात आपण तिखट वापरायचं, याने कलर चांगला येतो. लहान मुलंही आवडीने खातात. थोडंसं हिंग. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता यात आपण टाकूया पाणी. आता त्यात आपण मीठ टाकूया. हे चांगलं उकळू द्यायचं आहे 5-10 मिनिट. आता याला चांगली उकळी फुटलेली आहे. त्यात आपण टाकूया डाळीचं पीठ. ते अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून गुठळी होणार नाही आणि मिक्स होईल चांगल्या प्रकारे. ते अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू करायचं आहे जेणेकरून चांगल्या पद्धतीने मिक्स होईल. बघा, हे अशा पद्धतीने आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून एक 5-10 मिनिट वाफ येऊ देऊया. हे अशा पद्धतीने छान प्रकारे वाफ आलेली आहे आणि आपलं पिठलंही तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.